सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या आडगाव परिसरात असलेल्या अमृतधाम कामगार नगरमध्ये काल रात्रीच्या सुमारास एका युवकाची धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली। विशांत भोये असं मयताचं नाव आहे। विशेष बाब म्हणजे खुनाची घटना किरकोळ कारणावरून घडली। यात महिलांचा देखील समावेश आहे। यात लहान मुलांच्या भांडणावरून हा वाद विकोपाला गेल्याचं पोलिसांनी सांगितलं। यात 2 संशयितांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येतोय। याबाबत पोलिसांकडून 3 पोलीस पथक तैनात करण्यात आले असून उरलेल्या संशयितांचा शोध घेण्यात येत आहे। जोपर्यंत आरोपींना ताब्यात घेत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं नातेवाईकांनी भूमिका घेतली होती। ज्या संशयितांनी ही घटना केली आहे त्याच जमावाचं घर फोडून परिसरात असलेल्या गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आली। यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा आरबीसीचा पथक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। पोलिसांनी जमावाला आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पथक देखील संशयिताचा शोध घेत असल्याचं सांगितलं जातंय। परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे। काय घटना झाली होती रात्री? आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत जे बीडी कामगार नगर आहे त्याच्यामध्ये लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून विशांत भोये वय 24 वर्ष या युवकावर 3 ते 4 जणांनी चाकूने हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये विशांत भोये वय 24 वर्ष हा मयत झालेला आहे। ही भांडणं ॲक्च्युली लहान मुलांच्या भांडणावरून मोठ्यांची भांडणं झालेली आहेत। 4 ते 5 आरोपी आम्ही निष्पन्न केलेले आहेत। 4 ते 5 टीप आम्ही तयार करून त्या रवाना केलेल्या आहेत आणि तात्काळ आरोपी अटक करत आहोत। मॅडम, इथं विशेष म्हणजे यात महिलांचा समावेश देखील बोलला जातोय। डोळ्यात तिखट मिरची पूड टाकून त्याला मारण्याचा प्रयत्न केला। आम्ही हे सगळं तपासामध्ये निष्पन्न करू। सध्या परिस्थिती तणावपूर्ण असल्यामुळे सध्या आम्ही कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं बंदोबस्त लावलेला आहे आणि तात्काळ आम्ही आरोपी अटक करत आहोत आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मिरची पूड ह्या तपासात निष्पन्न होत। यात किती आरोपी मिळाले आहेत आणि बाकी आरोपी मिळण्यासाठी आपण काय टीम वगैरे तयार केली? सध्या 2 आरोपी आहेत आमच्या ताब्यामध्ये। 1 आरोपी जुवेनाईल आहे। बाकीचे 2 आरोपी आहेत, 2 ते 3 आरोपी हे आम्ही 3 टीम तयार केलेल्या आहेत क्राईमच्या आणि आमच्या पोलीस स्टेशनच्या, ते त्यांच्या शोधात आहेत। यात महिलांचा काही समावेश? किती जण महिलांचा नाही, समावेश? जोपर्यंत आरोपी सगळे निष्पन्न होत नाहीत आणि आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत पुढील काही सांगता येणार नाही, पण मृतांच्या नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आरोपी अटक करणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही। आपण त्यांच्याशी काही बोलले होते? आता आमचं बोलणं झालेलं आहे ऑलरेडी। आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत की आरोपी अटक करण्याचे आणि आरोपी अटक होणार 100%। ओके।